थ्री इडियट्स मधला फुनसुक वांगडू एक असा इंजिनियर जो शिक्षणाचे सगळे नियम मोडून स्वतःच्या मार्गाने जातो. अनेकांना वाटतं की आमिर खाननं साकारलेलं हे पात्र सोनम वांगचुक यांच्यावर आधारित आहे, पण आता खुद्द आमिर खाननंच यावर मौन सोडलं आणि एक मोठी प्रतिक्रिया दिली आहे. पण नेटिझन्स त्याच्यावर टीका करतायत. संपूर्ण प्रकरण काय आहे जाणून घेऊयात. नमस्कार, मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत. तर अनेक वर्षांपासून थ्री इडियट्स मधलं फुनसुक वांगडू हे पात्र लडाख मधले शिक्षणतज्ञ सोनम वांगचुक यांच्या जीवनावर आधारित असल्याचं आपण समजतो. पण नुकताच एका आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात ब्रिटिश फिल्म इन्स्टिट्यूट मध्ये बोलताना आमिर खाननं हा गैरसमज दूर केलाय. आमिर खाननं स्पष्ट केलं की हा लोकांचा एक मोठा गैरसमज आहे. जेव्हा आम्ही हा चित्रपट बनवत होतो तेव्हा मला सोनम वांगचुक यांच्याबद्दल काहीही माहिती नव्हती. नुकताच मी चतुरची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराचा एक व्हिडिओ पाहिला ज्यात त्यानं दावा केला, पण तो चुकीचा आहे. कदाचित चतुरला असं वाटलं असेल, पण मी स्पष्टपणे सांगतो की चित्रपट बनवताना दिग्दर्शक राजकुमार हिराणी, लेखक अभिजात जोशी किंवा मला आमच्यापैकी कुणालाही सोनम वांगचुक यांच्याबद्दल माहितीही नव्हती. हे पात्र सोनम वांगचुक यांच्यावर आधारित नाही असं स्वतः वांगचुक यांनीही यापूर्वी स्पष्ट केलं, असंही आमिरनं यावेळी नमूद केलं. You were inspired by a certain person, Sonam Wangchuk. That's what I'm told. No, that's not true actually. No? No. That is a misconception. Okay. I didn't know about Mr. Sonam at that time when we were doing the film Three Idiots. I know that I saw a video of Chatur. Yeah. Just recently he said that Yes. I've seen Yeah. it. no, he's wrong. Maybe that's what Chatur was thinking. But I want to tell you that neither Raju nor Abhijat, who are the two writers, nor I, we didn't know about Mr. Sonam. पण सध्या सोनम वांगचुक हे पुन्हा एकदा देशभर चर्चेत आहेत. त्याचं कारण आहे त्यांचं सुरू असलेलं आमरण उपोषण. 28 जून पासून सोनम वांगचुक हे दिल्लीतील जंतर मंतरवर कॉकरोच जनता पार्टीच्या बॅनरखाली उपोषणाला बसले आहेत. नीट यूजी पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, शिक्षण व्यवस्थेत सुधारणा व्हावी आणि पेपरफुटीचा फटका बसलेल्या कुटुंबांना न्याय मिळावा या त्यांच्या मुख्य मागण्या आहेत. त्यांच्या उपोषणाचा 17 जुलैला 19वा दिवस असून त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. त्यांचं वजन 7.8 किलोनं घटलंय आणि रक्तदाब सुद्धा कमी झालाय. त्यांच्या आरोग्याबाबत डॉक्टरांची टीम ही सतत लक्ष ठेवून आहे. दिल्ली हायकोर्टानं केंद्र सरकारला वांगचुक यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्याचे आणि आवश्यक वैद्यकीय मदत पुरवण्याचे निर्देश दिले आहेत. पण आमिर खानचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आल्यानंतर नेटिझन्सकडून मात्र संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. तर दुसरीकडे कॉकरोच जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते सौरव दास यांनी आमिरच्या या वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आमिरचा हा खुलासा निराशाजनक असल्याचं त्यांनी म्हटलंय. सोनम वांगचुक यांच्या उपोषणावर आमिर खाननं या व्हिडिओत चिंता सुद्धा व्यक्त केली आहे. आमिर म्हणाला की सोनम वांगचुक हे खूप उत्तम काम करतायत. त्यांच्या कामाचं कौतुक करण्यासाठी थ्री इडियट्स यासारख्या चित्रपटाचा संबंध जोडण्याची गरज नाहीये. त्यांचं काम स्वतःच त्यांची ओळख आहे. आमिर खाननं पुढे असंही म्हटलं की आम्हा सगळ्यांनाच त्यांच्या आरोग्याची आणि आयुष्याची काळजी वाटते. हे आंदोलन लवकरात लवकर शांततेनं संपेल आणि सोनम वांगचुक आपलं उपोषण मागे घेऊन स्वतःच्या तब्येतीची काळजी घेतील अशी आशा आहे. What Mr. Sonam is doing is good work in any case. He doesn't have to be based on the character of Three Idiots for us to respect him and the work that he does. So what do you have to say anything about this? Just from a factual point of Yeah. view, I wanted to That's tell you it. that I neither It's Raju never been nor- clarified before this. Yeah. In fact, Mr. Sonam has said this. Okay. He also has said that the character is not based on him. He has also clarified. But do you have anything to say about his fasting for 19 Well, days? I think all of us are very concerned for his health and his life, you know, and we hope that it ends well, and it you know, all of us are hoping that he ends his fast and looks after his health. Yeah. Thanks. तर सोनम वांगचुक हे केवळ शिक्षणच नाही तर लडाखच्या पर्यावरणासाठी आणि संविधानाच्या 6व्या परिशिष्टाखाली विशेष संरक्षणासाठी लढतायत. यापूर्वी सुद्धा सप्टेंबर 2025 मध्येही त्यांनी लडाखमध्ये उपोषण केलं. आज त्यांच्या या उपोषणाला बॉलिवूडमधून सुद्धा समर्थन मिळतंय. अभिनेत्री जिनत अमान, अभिनेता अभय देओल, ओमी वैद्य यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत वांगचुक यांना पाठिंबा दिलाय. तर यूपीचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव, ठाकरेंच्या शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांनी सुद्धा सोनम वांगचुक यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली आहे.
पाण्याचे काही थेंब आणि मीठ यावरच ते गेल्या अनेक दिवसांपासून उपोषण करतात आणि या दीर्घ उपोषणामुळे त्यांची तब्येत ही खालावत चालली आहे. त्यांचं वजन 7 ते 8 किलोंनी घटलंय. त्यामुळे वाढत्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर दिल्ली हायकोर्टानं सुद्धा केंद्र आणि दिल्ली सरकारला त्यांच्या आरोग्याची दररोज वैद्यकीय तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. सोनम वांगचुक यांच्या उपोषणाबद्दल आणि आमिर खानच्या प्रतिक्रियेबद्दल तुमचं मत काय आहे? फुनसुक वांगडू आणि सोनम वांगचुक यांच्यातील संबंधाबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट्स नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.